मित्रांनो, बाबासाहेब जन्माला येण्यापूर्वीच त्यांच्यासारखा सत्पुरुष महापुरुष त्या घराण्यात जन्माला येईल या संदर्भातली भविष्यवाणी आधीच त्यांच्या चुलत आजोबांनी कशी केली होती ते आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया. पुस्तकाचं नाव आहे मित्रांनो, माझी आत्मकथा निवडक संपादित लेख. यामध्ये बाबासाहेबांनीच स्वतःच्या जन्मापूर्वी जे घडलेलं होतं, ज्या संदर्भात त्यांच्या जन्माविषयी जी भविष्यवाणी केलेली होती त्या संदर्भात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचं मी वाचन करतोय. माझे आजोबा मालोजीराव हे होते. म्हणजे बाबासाहेबांच्या आजोबांचं नाव आहे मालोजीराव. त्यांचा एक धाकटा बंधू होता. तो 14-15 वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातून निघून गेला. म्हणजे ह्या चुलत आजोबांनी मित्रांनो संन्यास घेतलेला होता आणि नंतर जवळजवळ 24 वर्षांनी तो परत आला. मित्रांनो, बाबासाहेब हे सांगतायत, त्यावेळी त्याची आई म्हणजे माझी पणजी जिवंत होती. आपला मुलगा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माऊलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने आता संसार थाटून तेथेच राहावे असा आग्रह तिने धरला. म्हणजे असा आग्रह बाबासाहेबांच्या पणजींनी धरलेला होता त्या आपल्या मुलासमोर. त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्यांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण साधू महाराज काही ऐकत नव्हते. त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितले की दादा, इतकी वर्षे तपश्चर्या करून अजूनपर्यंत माझे काही समाधान झाले नाही, तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊन येऊ द्या. मला काही तुम्ही आग्रह करू नका. म्हणजे बघा, की एक संन्यासी माणूस त्या घराण्यात जन्माला आलेला होता, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावर मालोजीरावांनी आपली काही हरकत नाही असे सांगितले. मालोजीराव म्हणजेच बाबासाहेबांचे आजोबा जे आहेत त्यांचं नाव आहे मालोजीराव. पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही, त्याचं काय? त्यावर साधूभावांनी मालोजीरावांना म्हणजे आजोबांना एक युक्ती सांगितली. हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे, तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे कशावरून? हा गोसावी वैरागी फार लोक चेटके असतात. काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घराला इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही कशावरून? तेव्हा आता हा जातो आहे तर जाऊ दे, उगीच त्याला आग्रह करू नकोस असे तिला सांगायचे. यावर म्हातारीचा विश्वास बसून तिने गोसाव्यास जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर बरोबर 20 वर्षांनी तेच साधूबुवा पुन्हा घरी आले. म्हणजे बाबासाहेबांचे जे चुलत आजोबा आहेत ते परत आले. पण त्यावेळी त्यांची मातोश्री म्हणजे बाबासाहेबांची जी पणजी होती ती दिवंगत झाली होती आणि बुवाही बरेच म्हातारे झाले होते. तरीसुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधी विनंती केली. त्यावेळी बुवांनी सांगितले, दादा, माझे अवतारकार्य आता संपले आहे. आता मी केवळ अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे. यापुढे आपणा बांधवांची भेट होणार नाही. तेव्हा आता मला इथे राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस. जाता जाता मी आपल्याला एक अभिवचन देत आहे की आपल्या 3ऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या 3ऱ्या पिढीचा उद्धार करील. मित्रांनो बघा, ही भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरली आणि बाबासाहेब जन्माला आले. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एका संन्यासाचे विधान मित्रांनो कधीही खोटं ठरत नाही आणि हे विधान बरोबर बाबासाहेबांच्या संदर्भात खरं ठरलेलं आहे. असा संदेश देऊन ते साधूबुवा बंधूंचा निरोप घेऊन गेले ते कायमचेच. महापुरुषांच्या जन्माच्या कथा मित्रांनो अशा आपल्याला उद्धारक असतात आणि उद्बोधक असतात, याची प्रचिती आपल्याला येईल. आजच्यासाठी इतकंच. या पुस्तकाचा उल्लेख मी अगदी आवर्जून करेन. तुम्ही हे पुस्तक बघू शकता. माझी आत्मकथा निवडक संपादित लेख आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थँक्यू व्हेरी मच.